मताचं राजकारण करून जर बाजूला सर मराठा समाजाला बाजूला करत असेल तर मग हे असं चालणार नाही. आम्ही मग आता आर-पारची लढाई आहे आमची. या 30 तारखेपर्यंत आम्ही जो पाऊल उचलायचं आहे ते उचलत. आम्ही मग कुठल्याही पक्ष असो कुठलीही संघटना असो कुणाची गई करणार नाही. शेवटी आम्ही प्रत्येकाला विनंती करालो राज्यसभेला ह्याच हॉटेलमध्ये आम्ही विनंती करायला आलो. त्यांच्या काही कार्यकर्ते थोडं झालं आमच्यामध्ये पण त्याचा बी आमचा काय विषय नाही. त्यांनी बी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांनी भूमिका मांडावी. ते जर सत्यात असेल तर मांडणारच नाहीत मग ते. ताई मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला. मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा मी जाब विचारण्यासाठी फोन केला. किमान 5 ते 6 वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय, मी पाटलांच्या समर्थनात उतरणार आहात का नाही, हे मी जवळपास 5 ते 10 वेळेस त्यांना फोन केला. साहेब नमस्कार, कोण बोलतोय? तेजस बोलतोय तुळजापूरहून आणि असं जरांगे पाटील समर्थक. जरांगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करतो. म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या नेत्याच्या पण मनात एवढा द्वेष, नुसतं जरांगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करता. तुम्ही आमच्या भावना समजून घ्या, तुम्ही आमच्या वेदना समजून घ्या, आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे.